उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये शनिवारी एक अजब घटना पाहायला मिळाली। एका माकडाने जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या हातातील पैशांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली आणि तो थेट झाडावर जाऊन बसला। यानंतर जे काही घडलं ते पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले सर्वजण चक्रावून गेले। बॅगमध्ये तब्बल 2 लाख रुपये रोकड होती। तरुणांना आरडाओरडा करताच लोकांनी तिथे गर्दी केली। कुणी माकडाला केळी दाखवू लागलं, कुणी बिस्किट देऊ लागलं, पण माकड बॅग सोडायला तयार नव्हतं। अचानक त्या माकडानं बॅगची चेन उघडली आणि वरून चक्क नोटांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली। झाडावरून 500-500च्या नोटा हवेत उडू लागल्या आणि खाली असलेल्या लोकांमध्ये नोटा गोळा करण्यासाठी एकच चढाओढ सुरू झाली। काही वेळातच माकडाने जवळपास 1 लाख रुपये हवेत उडवले। अखेर काही स्थानिकांच्या मदतीने माकडाला खाऊचं आमिष दाखवून उरलेल्या पैशांसह ती बॅग कशीबशी परत मिळवण्यात यश आलं। जेव्हा पैसे मोजले तेव्हा 1,98,000 त्या तरुणाला परत मिळाले। केवळ 2,000 रुपये हरवल्याने तरुणाने ही गोष्ट जास्त गांभीर्याने घेतली नाही। माकडाने भर बाजारात पाडलेला हा नोटांचा पाऊस सध्या संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनलाय।